नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्याला माहिती आहे जवळजवळ 70% अर्थव्यवस्था आपली शेतीवर आहे आणि त्या शेती करत असताना आपल्याला बऱ्याचशा सगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामधली एक म्हणजे रासायनिक खतं. ज्या आज आज आपण बघतो या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि शेती करत असताना आपण त्या उत्पादन वाढीच्या हवेसापोटी रासायनिक खतांचा खूप अतिवापर करायला लागलो आणि खरोखर या रासायनिक खतांचा इतका वापर करणं गरजेचं आहे का, याच्यावर कधी आपण चर्चा केली का? खरोखर हा गांभीर्याचा विषय, हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा विषय. का शेती करीत असताना रासायनिक खतांचा अतिवापरामुळं आज आपल्या सगळ्या जमिनी जवळजवळ नापीक होण्याच्या स्थितीत आहे आणि ह्या जर जमिनी उद्या नापीक झाल्या तर आपले मुलं बाळं आपल्याला माफ करतील का? आपल्याला जर त्यांच्याकडं चांगल्या दर्जाची जमीन जर द्यायची असेल त्यांच्या हातात तर आपल्याला जमीन ही व्यवस्थितच ठेवावं लागेल. तिचे सर्व गुणधर्म आपल्याला व्यवस्थित टिकून ठेवावं लागतील. आज आपल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं तुमच्या जमिनीमधला सगळ्या ज्या चांगल्या बुरशी असतील, बॅक्टेरिया असतील, सगळ्यांचा ऱ्हास झालेला आहे, सगळ्या कमी झालेलं आहे आणि अति रासायनिक वापरामुळं जमिनीचा pH वाढून जातो आहे आणि याकडे शेतकरी अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे. त्या जमिनीचा जर pH वाढला, आपले जे खतं सोडतो आहे आपण, ते खतं आपटेक होत आहे का याच्यावर कधी विचारच करत नाही. फक्त सोडायचे म्हणून सोडतो आहे आणि त्याचा दुष्परिणामच आपल्याला भोगावा लागतो आहे. आपल्या जमिनीत जर काही प्रमाणात मूलद्रव्य अवेलेबल आहे, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, जे काही 16 अन्नद्रव्य सगळे जमिनीत आहे आणि ते जर झाड घेतच नाही आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला जैविक खतांकडे, जैविक बॅक्टेरियांकडे थोडंफार प्रमाणात का होईना वळावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या अपटेक करून आपल्या जमिनीत असलेलेच खतं आपल्याला अवेलेबल करून घ्यायचे. त्याच्यासाठी मित्रांनो, PSC सारखी ब्रँडेड कंपनी आज मार्केटमध्ये महाराष्ट्र, गुजरात, भरपूर राज्यांमध्ये काम करते. मी गेल्या 10-15 वर्षापासून त्यांचे प्रॉडक्ट वापरतो आहे. गुजरातमध्ये स्थित असलेली कंपनी क्वालिटी वाईज त्यांच्या सगळ्या बॅक्टेरिया वगैरे उत्पादन करते. त्यामध्येच मी एक हे छोटंसं प्रॉडक्ट तुम्हाला दाखवतो आहे, NTR किट. तर ह्या किटचे इतके फायदे आपल्याला, कारण त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन असो, फॉस्फरस असो, पोटॅश असो, झिंक असो, सर्व प्रकारच्या अपटेक करणाऱ्या बॅक्टेरिया अवेलेबल आहे. त्याचबरोबर मायक्रोरायझा आहे आपल्याला. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या एकाच किटमध्ये आपल्याला अवेलेबल होत आहे आणि त्याचा फायदा काय? तुमच्या जमिनीत असलेले मूलद्रव्य हे झाडाला अपटेक करून द्यायचे हे काम करणारे आणि तुमचे स्पोर काउंट वाढणारे, जमिनीतल्या बॅक्टेरियांचं, चांगल्या बॅक्टेरियांचं प्रमाण वाढणारे. त्याच्यासाठी तुम्ही नक्की PSC कंपनीचं NTR किट वापरलं पाहिजे. ते प्रत्येक पिकाला चालतं, कोणत्याही पिकाला चालतं. त्याच्या मुळीची वाढ होणारी, तुमचं सर्व अन्नद्रव्य अपटेक होणारे. त्यासाठी सर्वांनी काळाची गरज आहे आणि रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे मित्रांनो, तो कृपया थांबवा आणि थोडंफार जैविक खतांकडे जा. आपल्याला जर आपल्या जमिनी शाबूत ठेवायच्या असतील तर त्याला पर्याय नाही. त्याच्यासाठी जैविक शेती हीच करणं गरजेचं आहे, तरच आपण वाचू आणि आपली जमीन पण वाचू.